तर 208 सदनिका अजूनही पोलीस कुटुंबांच्या प्रतीक्षेत आहेत। अमरावती ग्रामीण पोलिसांसाठी बांधण्यात आलेल्या 208 सदनिका मूलभूत सुविधा नसल्यानं पोलीस कर्मचाऱ्यांना येथे येण्यास नकार देण्यात आलाय। मोजकेच पोलीस कर्मचारी आणि प्रशिक्षणार्थी वास्तव्यास असतील। अमरावती शहरापासून दूर कोंडेश्वर परिसरात पोलीस वसाहत आहे। शहरापासून दूर असल्यामुळे वसाहतीत राहण्याबाबत पोलीस उदासीन आहेत। त्यातील आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। पाहूयात। अमरावती ग्रामीण पोलीस कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसाठी जर पाहिलं तर मागच्या एप्रिलमध्ये 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जर पाहिलं तर या संपूर्ण इमारतीचं लोकार्पण करण्यात आलेलं होतं। संपूर्ण हे अमरावती शहरापासून 10 किलोमीटर लांब असलेल्या कोंडेश्वर परिसरामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 208 फ्लॅटची निर्मिती करण्यात आली होती। पोलीस वसाहत पूर्णपणे या ठिकाणी उभी व्हावी असं या निमित्तानं गृह विभागाचं नियोजन होतं। मात्र जर पाहिलं तर या ठिकाणी 2025 साली या ठिकाणी खऱ्या अर्थानं या इमारतीचं लोकार्पण झालेलं आहे। पूर्णपणे इमारती सज्ज आहे, फ्लॅट सज्ज आहे, मात्र या ठिकाणी भौतिक सुविधा देण्यास मात्र प्रशासन अपयशी ठरलं की काय असंच म्हणावं लागेल। कारण का आपण दृश्यांमध्ये बघू शकतो हा संपूर्ण जंगल भाग आहे। मात्र या संपूर्ण जंगल भागाचा परिसर असून सुद्धा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे वॉल कंपाऊंड नाही आहे। कुठल्याही पद्धतीने सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी उपाययोजना या ठिकाणी केलेल्या या ठिकाणी दिसत नाही। मात्र जर पाहिलं तर या संपूर्ण परिस्थितीमुळे एकही पोलीस कर्मचारी अधिकारी या ठिकाणी राहायला येण्यास तयार नाही। काही बोटावर मोजण्या इतकेच पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी या ठिकाणी राहत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। लांब असल्यामुळे या ठिकाणी एकही पोलीस कर्मचारी या ठिकाणी येत नाही। कोट्यवधी रुपये खर्च करून ही संपूर्ण इमारत बांधली गेली, मात्र अद्यापर्यंत 1 वर्ष उलटूनही सुद्धा या ठिकाणी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी राहायला येत नाही। त्याचमुळे कुठेतरी हा राज्य सरकारचा निर्णय चुकला की काय असंच म्हणण्याची वेळ आलेली आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे। विविध भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। द्वारका परिसरासह शहरातील विविध भागांमध्ये पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेकडून ही कारवाई करण्यात येते। अनेक ठिकाणी अतिक्रमण काढण्यास स्थानिक दुकानदारसह नागरिकांनी विरोध केलाय। नाशिक शहरात कुंभमेळ्याच्या अनुषंगाने काही विविध विकास कामं सुरू आहेत। विकास कामात अडथळा ठरणाऱ्या आस्थापनांवर कारवाई केली जाते। पोलीस बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पाहुयात पुढील महत्त्वाची बातमी। मुंबईत महिलेवर चाकू हल्ला करण्यात आला। अंधेरी पश्चिम येथील लालू वैजल चाळ येथील ही घटना आहे। मध्यरात्री 12:15च्या सुमारास ही घटना घडली। हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार, तर सीसीटीव्हीत आरोपी पळताना घाबरलेल्या अवस्थेत दिसले। जखमी महिलेवर कुपार रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेमागील नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे। पाहुया पुढील महत्त्वाची बातमी। तुळजाभवानीचं व्हीआयपी दर्शन पास बंद करण्यात आलेत। आजपासून 15 जून पर्यंत व्हीआयपी दर्शन पास बंद करण्यात आलेत। उन्हाळी सुट्टीतील गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। 500 रुपये आणि 200 रुपयांचे देणगी दर्शन पास आता सुरू राहतील। श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आजपासून 15 जून पर्यंत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी रेफरल दर्शन पास ठेवण्याचा निर्णय तुळजाभवानी मंदिर संस्थानाने घेतलाय। उन्हाळी सुट्टी आणि भाविकांची वाढती गर्दी पाहता मंदिर संस्थानाने हा निर्णय घेतलाय। दरम्यान 500 आणि 200 रुपयांचा देणगी दर्शन पास मात्र सुरू ठेवण्यात आलाय। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।